हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. वेलकम टू अड्डा 24/7 मराठी. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण MPSC साठी लॉजिकल रिझनिंग हा जो भाग आहे तो आज आपण इथे कव्हर करणार आहोत. लॉजिकल रिझनिंग. आर यू गाइज रेडी? बघा, तार्किक क्षमता. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न जे असतात ते विचारले जातात आणि ते आपल्याला इथे कव्हर करायचे आहेत. चला तर विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ती प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. या सुविचाराने आजच्या या दिवसाची आपण सुरुवात करूयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, लॉजिकल रिझनिंग म्हणजे आपल्याला बघा इथे थिंकिंग ॲबिलिटी आपली चेक केली जाते. आपण कशा पद्धतीने विचार करतोय, काय आपण या ठिकाणी आपली निर्णय क्षमता कशा पद्धतीने आहे, आपली या ठिकाणी आपण विचार करण्याची क्षमता, जी थिंकिंग एबिलिटी जी असते, थिंकिंग कॅपॅबिलिटी जी असते, आपली विचार करण्याची क्षमता जी आहे ती आपली इथे चेक केली जाते आणि विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर जे आहे ते आपल्याला काढायचे असतात. तर आपण जो विचार करतोय तोच सर्वांना वाटेल का, ते परफेक्ट आहे का, तेच योग्य आहे का, अशा पद्धतीने आपल्या मनाला प्रश्न पडले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये जो उत्तर तुम्हाला तुमचं मन साक्ष देते की हा हे होऊ शकतं, तर अशा पद्धतीने उत्तर असणार आहे. आपण बघूयात कशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारले जात आहेत. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न असं दिलेला आहे आपल्याला, खरं खोटं यावर आधारित प्रश्न दिलेला आहे आणि असे प्रश्न MPSC ला हमखास विचारले जातात. तर प्रश्न असं दिलेला आहे की दुहेरी मध्यस्थींचा संशय असलेले 3 हेर आहेत. आता त्यांच्यापैकी फितूर व्यक्ती ते खोटं बोलतात आणि इतर मध्यस्थी जे आहेत ते खरं बोलतात. आता त्या तिघांत फक्त एक काय आहे, फितूर आहे. फक्त एक जण फितूर आहे. जर चौकशीला त्यांनी पुढील प्रतिसाद दिले असतील तर फितूर निर्देशित करणारा पर्याय खालीलपैकी निवडा असं आपल्याला सांगितलंय. म्हणजे जो फितूर आहे तो व्यक्ती कोण आहे, फितूर व्यक्ती कोण आहे असं आपल्याला इथे निवडायला सांगितलंय. मग आपण कसं विचार करायचं, कशा पद्धतीने आन्सर काढायचं ते बघा. आता इथे पहिलं काय म्हणते बघा, आपण रीड करून घ्या. पहिले रीड करून घेतलं. पहिलं आपल्याला भेटलं, अली म्हणतोय बेला फितूर आहे, बेला म्हणतोय सारा फितूर आहे, सारा म्हणते बेला खोटं बोलते. ठीक आहे. अच्छा, एक गोष्ट बघा, आपल्याला काय सांगितलंय, तिघे जण आहेत आणि त्यांच्यातील फक्त फितूर व्यक्ती जे आहे ती खोटं बोलते. आता एकच फितूर आहे, 3 हेरे, त्यांच्यापैकी इतर मध्यस्थी जे आहे ते खरं बोलताय. त्या तिघांत फक्त एक फितूर आहे असं सांगितलं, म्हणजे एकच व्यक्ती खोटं बोलणार आहे. केवळ एक व्यक्ती जो आहे ते काय होणार आहे, खोटं बोलणार आहे. आता जर अली म्हणतोय की बेला फितूर आहे, अली म्हणतोय बेला फितूर आहे, आपण मानलं की चला एक व्यक्ती, दोघे जण खरे बोलणार आहेत ना, दोघे जण खरे बोलणार आहेत. तर अली म्हणतोय की बेला फितूर आहे, आपण खरं मानलं. अच्छा, बेला म्हणते सारा फितूर आहे, सारा फितूर आहे, एक समजून घ्या. आता इथे काय झालं, लक्ष देऊन ऐका रे. आता इथे काय झालं की एक म्हणतोय की बेला फितूर आहे, मग याच्यावरून आपल्याला समजते की बाबा बेला फितूर आहे, आपण सत्य मानलंय. तर बेला म्हणते सारा फितूर आहे, मग जर सत्य मानतोय तर 2 तर फितूर नसणार आहेत ना, 2 फितूर तर नसणार आहेत. मग हा जर आपण सत्य मानतोय म्हणजे बेला बोलते की सारा फितूर आहे, काय असणार आहे, असत्य असणार आहे. कारण 2 तर फितूर नसणार आहेत गाईज, म्हणजेच एक बेला फितूर आहे असं मानलं तर बेला म्हणते सारा फितूर आहे, खोटं असेल, आणि सारा म्हणते बेला खोटं बोलते, हे सत्य येणार कारण दोघे जण सत्य बोलतात. मग या ठिकाणी सारा म्हणते बेला खोटं बोलते, म्हणजे बेला खरं बोलत होते असं या ठिकाणी, म्हणजे काय झालं, बेला खोटं बोलते हे देखील सत्य आहे. अच्छा, बेला खोटं बोलते हे देखील काय सत्य आहे. म्हणजेच आपलं काय झालं, दोन गोष्टी सत्य भेटल्या, एक असत्य कोण बोलतंय रे, बेला. बेला म्हणजेच काय झालं, बेला फितूर आहे यांनी पण सांगितलं. बेला जर खोटं बोलते म्हणजेच काय झालं, ती बोलत होती खोटं, सारा फितूर आहे, खोटं बोलत होते, म्हणजेच काय झालं, कन्फर्म झालं बेला फितूर आहे. आणि सारा म्हणते बेला खोटं बोलते, म्हणजे ही खरे बोलत होती ना, सत्य विधान आहे ना हे. याचाच अर्थ काय झाला, तर उत्तर येणार आहे बेला. बेला खोटं बोलते म्हणजे सारा फितूर आहे, काय खोटं आहे, हेच आपल्याला पुन्हा पुन्हा भेटलेलं आहे. तर उत्तर येईल पर्याय तिसरा, बेला हे आपलं अचूक उत्तर आहे. थोडस बघा, हे विचार करून या ठिकाणी उत्तर द्यावी लागतात या प्रश्नांचे. चला पुढील प्रश्न क्रमांक 2. दिलेल्या विधानाशी निगडीत कोणते गृहीतक बरोबर आहे. बघा, आता हे जे विधान दिलंय या विधानाशी निगडीत आपण बघितलं तर कोणतं विधान बरोबर आहे असं विचारलंय. पहिलं विधान काय दिलंय ते बघूयात. बघा, विधान दिलंय सिगारेट ओढणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
अशी माहिती सिगारेट पाकिटावर छापलेली असते. अशी जी माहिती आहे ती सिगारेट पाकिटावर छापलेली असते. आता गृहीतक काय दिलंय? पहिला गृहीतक दिलंय सिगारेट पाकिटावर लिहिलेली माहिती लोक वाच. अच्छा बघा एखादी गोष्ट, अच्छा बघा मी जर समजा मी क्लास घेतोय तर मी काय विचार करेल की मी शिकवलेले लोक ऐकतील. काही काही विद्यार्थी जेवढ्यांनी ऍडमिशन घेतलंय त्यांच्यापैकी काही विद्यार्थी माझे क्लासेस करतील, हा विचार तर मी करणार आहे ना. की मी असं विचार करणार आहे की कोणीच माझ्या क्लासला येणार नाही, कोणीच माझा क्लास अटेंड करणार नाही, असं विचार कधी करतोय का आपण? नाही ना. बघा जर सिगारेट पॉकेटवर जर या ठिकाणी काही माहिती छापलेली आहे तर ती लोक वाचतील या हेतूने छापलेली असतात. म्हणजेच हे गृहीतक ॲझम्पशन काय असणार आहे? ट्रू असणार आहे. आणि बऱ्याच व्यक्ती सिगारेट पाकिटावरील दिलेल्या इशाऱ्याचे गांभीर्याने विचार करतात. बऱ्याच म्हटलंय, सर्वच नाही म्हटलंय. सर्व म्हटलं असतं तर ते चुकीचं केलं असतं आपण, परंतु बरेच म्हटले, बरेच चेक करू शकतात. म्हणजेच हे काय झालं, दोन्ही विधाने बरोबर आहेत, गृहीतके बरोबर आहेत. गृहीतक 1 आणि 2 दोन्ही बरोबर. पर्याय तिसरा जे आहे ते आपलं अचूक उत्तर आहे. येस, परफेक्ट. रमेश, माधवेंद्र, गजानन करेक्ट उत्तर दिले आपल्याला. पर्याय 3 अचूक उत्तर आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. आता हे तर तुम्ही करू शकता. बघू हे हे याचं उत्तर काढा बघू. प्रश्न क्रमांक 3 काय वाटते तुम्हाला, काय उत्तर येईल इथे अचूक? सर्व कमळे कोआला आहेत, सर्व कोआला बोटी आहेत, काही भिंती बोटी आहेत. आणि याच्यावरून निष्कर्ष, आता विधाने दिले त्याच्यावरून निष्कर्ष कुठले सत्य आहेत ते आपल्याला बघायचे. कोणते कोणते निष्कर्ष सत्य आहेत ते आपल्याला इथे बघायचं आहे. आपण जो सिलॉजिझमचा पार्ट केलेला आहे तोच पार्ट आहे हा. बघा सर्व कमळे कोआला आहेत, सर्व कमळे कोआला आहेत. आता सर्व कोआला जे आहेत ते काय, बोटी आहेत. आणि काही भिंती ज्या आहेत त्या बोटी आहेत, काही भिंती बोटी आहेत. आता हे असं दिलंय आपल्याला, निष्कर्ष 3 दिलेत. 3 निष्कर्षांपैकी पहिला निष्कर्ष दिलाय काही बोटी कमले आहेत. काही बोटी कमले आहेत का? येस, निश्चितपणे सत्य. काही भिंती कोआला आहेत, काही भिंती कोआला दिसतंय का रे? नाही, भिंती कोआला दिसत नाही, म्हणजे हे काय झालं, चुकीचं आहे. आणि सर्व कोआला कमले आहेत का? नाही, काही कोआला कमले आहेत, म्हणजे हे काय झालं, चुकीचं आहे. म्हणजेच काय झालं, केवळ आणि केवळ निष्कर्ष एक जो आहे तो सत्य. हे फक्त असत्य म्हटलं तर पर्याय दुसरा आपलं उत्तर येईल. पर्याय 2 जे आहे ते पर्याय 2 करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, येस. या प्रश्नाचं मी तुम्हाला म्हटलं होतं तर तुम्ही परफेक्ट देणार म्हणजे देणार. चालेल, चला आता पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 4. चला आता इथे प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे, त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. येस, पर्याय दुसरा. वन सेकंड, तुम्ही म्हणते पर्याय दुसराच उत्तर येईल. ओके, बघा आता इथे काय दिलंय गाइस, बघा समजून घ्या. प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागेत चौफखल बसून दिलेल्या संदर्भात 2 स्वतंत्र आणि समान अर्थाचे पूर्ण वाक्य तयार करतील असे शब्द जोडी व शब्द समूह जोडी निवडा. बहुत एकदा असा प्रश्न आलेला आहे MPSC ला. मग आता इथे काय दिले बघा, आता 2 रिकाम्या जागा दिलेल्या, म्हणजे एक रिकामी जागा दिली त्याच्या जागी 2 शब्द जे आहेत ते आपण ठेवले. तर त्याचा अर्थ या ठिकाणी विचारले बघा. जगभरातील प्राचीन संस्कृती देवतांचे शांतवन करण्यासाठी रक्त अर्पण केलं जात होतं आणि मानवी बळी दिला जात असले तरी शेजारच्या टोळ्यांतील कैद्यांना बळी देण्याबाबतचा माया संस्कृतीचा जो नैसर्गिक कल जो आहे तो अन्य सर्व टोळ्यांना काय करत होता ते विचारलंय. म्हणजे काय करत असेल, कारणीभूत करत होता असं होईल का? नाही ना. अस्वस्थ करत होता हे आपण मानू शकतो, अपमानित करत होता हेही आपण मानू शकतो, अस्वस्थ करू शकतो. हा म्हणजे तिघांमध्ये आता विचार करायचा. आता दुसरा जो या ठिकाणी बघा,
अस्वस्थ चालेल, अस्वस्थ चालेल, अपमानित पण चालेल. मग दुसऱ्या शब्दावरून आपल्याला उत्तर ठरवता येईल. बघा आता इथे काय करत होता, माया संस्कृतीचा नैसर्गिक कल अन्य टोळ्यांना अपमानित करत होता, म्हणजे हे काय होईल, परफेक्टली बसेल. बंदिवान करत होता, हे काय होईल, चुकीचं. आणि माफ करत होता, हे देखील काय झालं, चुकीचं आलं. म्हणजेच काय झालं तर फक्त आणि फक्त निष्कर्ष दुसरा जे आहे ते आपलं अचूक उत्तर आहे. पर्याय 2 आपलं करेक्ट उत्तर आहे. व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. प्रश्न क्रमांक 5. आता 5वा प्रश्न काय दिलाय ते बघूयात. बघा प्रश्न असं दिलेला आहे, जेव्हा गुलाबी एक्स आहे पांढरा वाय आहे, जेव्हा गुलाबी एक्स नाही पिवळा झेड आहे, परंतु पिवळा झेड असेपर्यंत पांढरा वाय असणार नाही. जर वरील माहिती सत्य असेल तर सत्य विधान जे आहे ते 4 विधानांपैकी सत्य विधान खालीलपैकी कोणतं असेल असं विचारलंय आपल्याला. पिवळा झेड असताना गुलाबी एक्स आहे, पांढरा वाय नसताना पिवळा झेड नाही, पिवळा झेड असल्याने गुलाबी एक्स नाही, आणि पांढरा झेड असताना गुलाबी एक्स नाही, असे 4 पर्याय दिलेत. या 4 पर्यायांपैकी अचूक उत्तर कोणतं असेल, काय वाटतंय कोणतं उत्तर अचूक असेल? बघा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते आपण या ठिकाणी घेतोय. लॉजिकल रिझनिंगचे क्वेश्चन्स आपण इथे घेतोय. जेव्हा गुलाबी एक्स आहे पांढरा वाय आहे, जेव्हा गुलाबी एक्स आहे पांढरा वाय आहे, बघ गुलाबी एक्स असेल तेव्हा पांढरा काय सांगितलेला आहे, वाय सांगितलेला आहे. आणि जेव्हा गुलाबी एक्स नाही तेव्हा पिवळा झेड आहे. बघा समजून घ्या. आता पिवळा झेड कधी येतोय, जेव्हा गुलाबी एक्स नाही. मग गुलाबी एक्स नाही म्हणजे पांढरा एक्स असेल. अच्छा हे झालं, इथपर्यंत रीड केलं आपण, झालं. आता परंतु पिवळा झेड असेपर्यंत पांढरा वाय असणार नाही. अच्छा बघा, पिवळा झेड जोपर्यंत आहे तोपर्यंत पांढरा वाय असणार नाही, म्हणजे हे काय झालं, चुकीचं. म्हणजेच वाय कोण असेल, बघा पिवळा झेड असेल तेव्हा गुलाबी वाय असेल, हे आपल्याला या ठिकाणी समजलं. पांढरा एक्स आणि गुलाबी वाय. मग आता हे आपल्याला गुलाबी वाय आहे, पांढरा एक्स आहे, पिवळा झेड आहे, हे आपल्याला भेटतंय. मग पहिलं विधान दिलं होतं पिवळा झेड असताना गुलाबी एक्स आहे, करे पिवळा झेड असताना गुलाबी एक्स होईल का, नाही. हे असं वाटेल बघा, पिवळा झेड असताना गुलाबी एक्स, परंतु इथे पिवळा झेड असेपर्यंत पांढरा वाय असणार नाही, त्यामुळे हे चुकीचं विधान झालेलं आहे. आणि त्यामुळे हा पहिला पर्याय चुकीचा झाला. पहिला पर्याय चुकीचं झालं. दुसरं बघा, पांढरा वाय नसताना पिवळा झेड नाही, पांढरा वाय नसताना मात्र पिवळा झेड आलाय, म्हणजे हे देखील काय झालं, चुकीचं झालं. आता पिवळा झेड असल्याने गुलाबी एक्स नाही, बघा पिवळा झेड असल्याने गुलाबी एक्स नाही, एक्स नाही वाय आहे, बरोबर. म्हणजेच हे काय झालं, सत्य विधान. तिसरा पर्याय आपलं उत्तर आलं. येस करेक्ट उत्तर आहे तिसरा पर्याय. माधवेंद्र रमेश गजानन, परफेक्ट उत्तर आहे पर्याय तिसरा आपलं अचूक उत्तर आहे. व्हेरी गुड. चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. जसं आधी आपण बघितलं होतं, अस्वस्थ अपमानित 2 शब्द आपण निवडले होते, त्याच टाईपचा हा प्रश्न आपल्याला इथे बघायला भेटला. सेम टाईपचा क्वेश्चन आहे. प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागेत चपखल बसून दिलेल्या संदर्भात 2 स्वतंत्र समान अर्थाचे पूर्ण वाक्य तयार करतील अशी शब्द जोडी व शब्द समूह जोडी या ठिकाणी आपल्याला इथे निवडायची आहे. तर ती कुठली जोडी असणार आहे? रोखे बाजार म्हणजे जो स्टॉक मार्केट आहे तो जोरदार कोसळल्यामुळे खरेदी विक्री व्यवहार करतानाची त्या गुंतवणूकदाराची डॅश मनस्थिती विसंगत वाटत होती, असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. तर काय तिथे ठेवाल तुम्ही, काय उत्तर द्या? उत्तर काय निवडाल? बघा आता इथे प्रश्नाचं उत्तर कसं येईल बघा, की सर रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे खरेदी विक्री करतानाची त्या गुंतवणूकदाराची डॅश मनस्थिती विसंगत वाटत होती. कमजोर मनस्थिती नाही ना, कमजोर भकास
काय झालं, पहिला पर्याय ते कॅन्सल झाला. सांत्वना पलीकडची आणि उपरोधिक. आता सांत्वन रोखे बाजार कौशल्य, त्यामुळे खरेदी विक्री करतानाचे व्यवहार करतानाचे त्या गुंतवणूकदाराची सांत्वना पलीकडची मनस्थिती असणारे कारण नाही ना, हे कॅन्सल झालं. मग आता आपल्याकडे काय राहिलं, आशावादी. आपण ज्या वेळेस आता स्टॉक मार्केटमध्ये समजा पैसे गुंतवतो, रिस्क फॅक्टर तर आहेच, एक होप्स आपले असतात, ठीक आहे. आणि त्यामुळे जो एक आशावादी दिलेला आहे, सांगेल ही जी मनस्थिती, आणि या ठिकाणी काय दिलेले, आनंदी मनस्थिती जी आहे ती विसंगत वाटत होती, हे आपलं उत्तर होईल. उपरोधिक सार्डनिक मनस्थिती होते करे, उपरोधिक मनस्थिती नाही ना, म्हणजे हा चौथा पर्याय ते कॅन्सल होणार आहे. म्हणजेच उत्तर इथे आपलं काय लागलं पाहिजे की आशावादी आणि आनंदी हे जे आहे ते इथे बसलं पाहिजे. पर्याय तिसरा जो आहे तो आपलं उत्तर येईल. येस गजानन, करेक्ट उत्तर आहे पर्याय 3. परफेक्ट. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा. प्रश्न क्रमांक 7 पूर्णपणे रीड करा एकदम प्रॉपरली आणि मग सांगायचं, कारण बघा हे प्रश्न लेंदी असतात जरा. बघा पूर्ण पॅराग्राफ रीड करा आणि मग ठरवा की नक्की काय उत्तर येणार आहे या ठिकाणी. येस सोनल, गजानन, रमेश, माधवेंद्र. बघा इथे काय दिला, प्रश्न काय दिला बघा. पूर्णतया वेगळी जीवनशैली असलेल्या तरुणांकडून होणाऱ्या मतदानाला लागलेली उतरती कला प्रामुख्याने निवडणुकांत मतदात्यांच्या संख्येला लागलेल्या ओहोटीला कारणीभूत असल्याचे स्पष्टीकरण केले जाते. आता वयस्क लोक मतदान करण्याची शक्यता अधिक असते. वयस्क लोक मतदान करण्याची शक्यता अधिक असते. आता जर हीच प्रथा चालू राहिली तर मतदात्यांची संख्या खूपच कमी असल्यामुळे बहुसंख्यांच्या इच्छा निर्देशित केल्या जाणार नाहीत आणि शासनाला प्रशासन करण्याचा अधिकार आहे असं म्हणता येणार नाही. तर अशा स्थितीला आपण पोहोचण्याची शक्यता आहे. आता लोकांच्या इच्छांची दखल घेतली जाण्यासाठी समाजाने पारंपरिक निवडणुकींना पर्याय शोधणं गरजेचं आहे. आता जे पारंपरिक निवडणुका आहेत ज्यांना पर्याय शोधणं गरजेचं आहे असं सांगितलेलं आहे. तर आपल्याला असं दिलंय की वरील युक्तिवादातील त्रुटी सर्वात चांगल्या प्रकारे व्यक्त करणारा पर्याय निवडा. आता निवडणूक ही सर्व लोकशाही देशांत शासन निवडीसाठी उत्तम प्रकारे प्रस्थापित झालेली एकमेव प्रक्रिया आहे. हे काय झालं, चुकीचं आहे. पहिला विधान तर तुम्ही सर्वांनी कॅन्सल केलेलंच आहे. चला, निवडणुकीत मतदान करण्याऐवजी तरुण व्यक्ती सामाजिक माध्यमांच्या मदतीने दबाव गटात सामील होण्याची शक्यता अधिक आहे. आता इथे काय दबाव गटाचा काही प्रश्नच उरत नव्हता रे रमेशजी. इथे काय दबाव गटाचा काही या ठिकाणी उल्लेख केलेला आहे का, दबाव गटात सामील वगैरे होतील असं काहीच नव्हतं. त्यामुळे यालाही आपण एलिमिनेट करू शकतो. हा तिसरा चौथा पर्याय तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये आपण विचार करू शकतो. बाबा दूरस्थ निवासी स्थानांमुळे महाजालाद्वारे म्हणजे जे इंटरनेट वगैरे जे आहे ते आणि पोस्टाद्वारे मतदानाचा पर्याय वापरण्यात समस्या येण्याची शक्यता आहे. आता इथे समस्या येण्याची शक्यता आहे हे कशासाठी सांगितले बघा रे. दूरस्थ निवासी स्थानांमुळे महाजालाद्वारे म्हणजे जे इंटरनेटचं माध्यम असेल किंवा पोस्टच्या द्वारे मतदान करण्याचा जे पर्याय जो आहे तो वापरण्यात समस्या येऊ शकते. आणि ज्या व्यक्ती आता तरुण आहेत त्या वय होता मतदान करण्याची शक्यता अधिक आहे. बघा इथे आपल्याला एक वाक्य दिलं होतं, मी ज्याला काय केलेलं आहे सर्कल केलेला आहे. जो वाक्य आपल्याला सांगतोय
की वयस्क लोक मतदान करण्याची शक्यता अधिक असते. हे जर तिथे उल्लेख केलेला दिसतोय तर ज्या व्यक्ती आता तरुण आहेत त्या वय होताच मतदान करण्याची शक्यता अधिक आहे. हे काय येईल मग? चौथा पर्याय काय पाहिजे? आपलं उत्तर पाहिजे चौथा पर्याय. आलं का लक्षात? काय दिलेलं आहे? जे विधान वर सांगितलेलं त्याच्या बेसवर आपण हा पर्याय चौथा जो आहे तो चौथा पर्याय उत्तर म्हणून निवडतो. तर आयोगाने या ठिकाणी पसंती जी दिलेली आहे ती या पर्यायाला दिलेली आहे चौथा पर्याय. ठीक आहे, आयोगाचा प्रश्न आहे. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. काय दिले बघा? हल्ली लोक खूप मोठ्या प्रमाणावर दूरस्थ खरेदी करतात. टेलिशॉपिंग जे आहे ते टेलिशॉपिंग जास्त प्रमाणात करतात असं या ठिकाणी आपल्याला एक विधान दिलेलं आहे. मग त्याच्या मागे रिझन, कारणे जी सांगितलेली आहेत. पहिला कारण असं सांगितलेलं आहे की लोक मोठ्या प्रमाणात दूरदर्शन पाहतात, टेलिशॉपिंग करतात असं सांगितलंय, दुरस्थ खरेदी करतात, इथे दूरदर्शन पाहतात मोठ्या प्रमाणात असं सांगितलंय. याला काय केलं आपण? कॅन्सल केलं. दुसरं विधान निवडलंय, दुसरं रिझन आहे हल्ली लोकांना बाजारात जाऊन खरेदी करायला वेळ मिळत नाही. मग याला आपण म्हणू शकतो ना की जर खूप मोठ्या प्रमाणात दिलंय, खूप मोठ्या प्रमाणात जर खरेदी करतात तर का करताय? आपलं टाइम वाचावं, वेळ वाचावं, आपण कुठेही बाहेर पडण्याची गरज न लागावी, हा त्याच्या मागे एक हेतू असतोय. हाच हेतू असतो ना. आपण ही ऑनलाईन ज्या वेळेस खरेदी करतोय तर कारण काय असतंय? कारण काय असतंय? आपल्याला कुठे जायची गरज लागत नाही. ठीक आहे, वेळही वाचतोय, काही डिस्काउंट असतील तर पैसाही वाचतोय, दोन्ही गोष्टी आहेतच. मग या ठिकाणी हा मात्र लागू ठरू शकतो. म्हणजेच काय झालं? संभावनीय कारण फक्त R1 चुकीचं आहे, संभावनीय कारण फक्त R2 आहे, R1 नाही, हे मात्र इथे उत्तर असेल. ठीक आहे, उत्तर काही असेल? पर्याय दुसरा, संभावनीय कारण फक्त R2 आहे, R1 नाही. पर्याय 2 जे आहे ते आपलं इथे उत्तर आहे. येस, रमेशजी करेक्ट उत्तर आहे पर्याय दुसरा. चला आता पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 9 तुम्ही सॉल्व्ह करा. क्वेश्चन नंबर 9 बघा. या प्रश्नांची उत्तरं जमली पाहिजेत. असे प्रश्न आपल्याला नेहमी विचारले जातात. जो प्रश्न समोर दिसतोय आता अशा टाइपचे प्रश्न विचारले जातात. चला आता इथे प्रश्नाचं उत्तर पटापट सांगायचं आहे. थोडस विचार करा नक्की काय वाटतंय, त्याच्या बेसवर उत्तर देखील द्यायचंय प्रत्येकाने. चला आता इथे बघा प्रश्न काय दिले बघा. आधुनिक उद्योग संशोधन प्रेरित असतात. काय सांगितलं बघा? आधुनिक उद्योग जे आहेत ते संशोधन प्रेरित असतात असं सांगितलंय. आणि इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे, इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे, इम्प्रो कदाचित संशोधन प्रेरित असेल आणि संशोधन प्रेरित उद्योग आधुनिक आहेत. आता इथे काय उत्तर येईल, काय उत्तर निवडायचंय बघा. पुढे 5 विधाने दिलेत, ही 5 विधाने दिलेत आणि नंतर 3 विधाने विशिष्ट क्रमाने एकत्र करून पर्याय जुळवलेले आहेत.
त्यातून तार्किक दृष्ट्या यथार्थ युक्तिवाद निर्देशित करणारा पर्याय निवडा. युक्तिवाद यथार्थ ठरण्यासाठी जुळणीतील तिसरं विधान हे त्या आधीच्या दोन विधानांवर आधारित निष्कर्ष विधान असायला पाहिजे. म्हणजे हे जसं बीई आहे, बीई वरून सी निष्कर्ष निघला पाहिजे, किंवा बीसी वरून ई निष्कर्ष निघला पाहिजे, किंवा सीए वरून डी निष्कर्ष निघला पाहिजे, किंवा बीडी वरून ए निष्कर्ष निघला पाहिजे. बघा बीई वरून सी निघतंय का आपण बघूया. आता बाय ऑप्शनच जाणं आहे आपल्याला. बघा इम्प्रो जो आहे तो काय सांगितलेला आहे, आधुनिक उद्योग आहे. इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे. आणि ई सांगतोय संशोधन प्रेरित उद्योग आधुनिक आहेत. संशोधन प्रेरित उद्योग आधुनिक आहेत. तर याच्यावरून सी इम्प्रो हा संशोधन प्रेरित दिसते का रे, इम्प्रो संशोधन प्रेरित नाही दिसत. म्हणजेच पहिला पर्याय उत्तर नाहीये. चला तुम्ही सर्वांनी उत्तर 2-2-2 दिले, व्हेरी गुड. बघा बघूयात काय दिले. बघा इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे, आधुनिक उद्योग आहे. आणि सी सांगतोय इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे. बघा इम्प्रो काय आहे, संशोधन प्रेरित देखील आहे. तर ई काय सांगतोय, संशोधन प्रेरित उद्योग जे आहेत ते काय आहेत, आधुनिक आहेत का रे. संशोधन प्रेरित उद्योग आधुनिक मध्ये गेलेत का, गेलेत. म्हणजेच काय झालं रे, हे ट्रू आलं. म्हणजेच काय झालं, दुसरा विधान आपलं बरोबर आहे. संशोधन प्रेरित उद्योग आपल्याला आधुनिक आहेत असंही बघायला भेटलं. उत्तर काय आलं, पर्याय दुसरा करेक्ट उत्तर. चला पुढील प्रश्न. तशाच टाईपचा प्रश्न आपल्याला इथेही पुन्हा दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 10 काय दिलंय, 6 विधानांपुढे 6 विधान आहेत, त्या विधानांपुढे तिघांच्या एकत्रीकरणाचे 4 संच दिलेले आहेत. बघा तिघांचे एकत्रीकरण केलेले 4 संच आपल्याला इथे दिलेले आहेत. आणि तार्किकरित्या संबंधित क्रमबद्ध संच आपल्याला इथे निवडायचे. तार्किकरित्या संबंधित क्रमबद्ध संच निवडायचा. आता पहिला दिलाय क अ र. क म्हणतोय कोणीही तालिमबाज शाकाहारी नाहीत. क म्हणतोय कोणीही तालिमबाज जे आहेत हे शाकाहारी नाहीत. ठीक आहे. आणि अ म्हणतोय सर्व हॉकी खेळाडू तालिमबाज आहेत. सर्व हॉकी खेळणारे जे आहेत, सर्व हॉकी खेळणारे ते काय आहेत, तालिमबाज आहेत. सर्व हॉकी खेळणारे. मग हे जर असं दिलंय सर्व हॉकी खेळाडू तालिमबाज, कोणीही तालिमबाज शाकाहारी नाही, त्याच्यावरून र निष्कर्ष आपल्याला ट्रू भेटते का. बघा र म्हणतोय कोणीही हॉकी खेळाडू शाकाहारी नाही. बघा जर आपला शाकाहारी आणि तालिमबाजचं जर नोचं रिलेशन आहे तर आतील भागी काय लागेल, नोचं रिलेशन. म्हणजे कोणीही हॉकी खेळाडू शाकाहारी नाहीत हे काय भेटते, ट्रू भेटते. ट्रू भेटते याचा अर्थ पहिला पर्याय आपलं उत्तर आलं. येस गजानन जी, रमेश करेक्ट उत्तर येते पहिला पर्याय. यावरून आपल्याला इझिली आपल्याला उत्तर भेटून गेलंय फर्स्ट ऑप्शन, जे की आपल्याला जसं पाहिजे होतं तशा पद्धतीने उत्तर भेटलेलं आहे. ठीक आहे. तर हे 10 प्रश्न तुम्हाला सर्वांना समजले असतीलच. जाऊयात आपण पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 11 क्वेश्चन नंबर 11 काय दिले बघा. जसं आपण खरं खोटेचा पार्ट आपण बघितला होता, बेला फितूर आहे वगैरे अशा टाईपचे जे प्रश्न केले होते त्याच फॉर्मॅट मधील तशाच टाईपचा हा प्रश्न दिलाय. तर याचं उत्तर काय येईल ते सांगा. आता काय वाटतं याचं उत्तर. कोणीतरी एकीने झाड पाडलं आहे. आता तारा, गुणी, आयुष्यात दया. तारा, गुणी, आयुष्यात दया चौघे जणांच्या बाबतीत माहिती दिली. कोणीतरी एकीने झाड पाडलेलं आहे आणि चौकशी करताना तुम्हाला पुढील प्रतिसाद मिळालेले आहेत. हे जे 4 प्रतिसाद मिळालेले आहेत, जर फक्त एकच प्रतिसाद सत्य असेल, फक्त एकच प्रतिसाद सत्य असेल तर कोणी झाड पाडलं असलं पाहिजे. कोणी झाड पाडलं असेल काय वाटतंय, रीड करा, कमेंट्स रीड करा, काय प्रतिसाद भेटले त्यांच्याकडून. जे त्यांनी दिलेले जे रिस्पॉन्सेस आहेत ते रिस्पॉन्सेस बघूयात आपल्याला काय दिलेले आहेत. बघा तारा काय म्हणते, तारा अशी म्हणते की मी हे केलं आहे असं सांगताना दया खोटं बोलली. दया म्हणते हे ताराने केलंय. मग इथे जर तुम्ही इथे बघताय, इथे लक्ष देऊ नाही करे. आता इथे काय झालं बघा, इथे समजून घ्या हा प्रश्न काय दिलाय. तारा म्हणते मी हे केलं आहे असं सांगताना दया खोटं बोलली, आणि दया म्हणते हे ताराने केलंय. दया म्हणते ताराने केलंय. तारा म्हणते मी हे केलं आहे हे सांगताना दया खोटं बोलली आहे. आता यांच्यापैकी तर एकच प्रतिसाद खरं येणार आहे. मग हे दोन्ही आपण काय करूयात, स्किप करूयात. कारण बघा दया म्हणते ताराने केलं, हे सत्य मानता येईल का, मग नाही.
का सत्य मानता येणार नाही? कारण तारा म्हणते मी हे केलं असं सांगताना दया खोटं बोलली आहे. त्यामुळे या दोघांना बाद केलं आपण. चला, मग आता आपल्याकडे दोन पर्याय राहिले. आता एक गुणी म्हणते की मी हे केलं नाही, आणि आयुष्या म्हणते की हे दयाने केलंय. अच्छा, हे दयाने केलंय आयुष्या म्हणते. जर हे सत्य पकडलं, एक एक्झाम्पल बघा, आयुष्या म्हणते सत्य की हे दयाने केलं, हे जर सत्य पकडलं एक्झाम्पल म्हणून, तर दया तर म्हणते हे ताराने केलंय. जमेल का? नाही ना. दया म्हणते का मी झाड पाडलंय? नाही. म्हणजेच हे देखील काय झालं, चुकीचं. म्हणजेच काय झालं, गुणी खरं बोलतोय. बघा, एकच प्रतिपाद सत्य असेल असं म्हटलंय, मी हे केलं नाही. तर मग झाड कोणी पाडलं असेल? एक मिनिट, इथे आपण काहीतरी उलट रिलेट केलं याला आपण. कारण बघा, गुन्हे गुन्हे काय म्हणतात, मी हे केलं नाही, हे जर सत्य म्हटलं तर तो बाद होईल. आयुष्या हे दयाने केलंय म्हटलं तर जमणार नाही. हे ताराने केलंय. नाही नाही नाही, इथे इथे थोडस वेगळ्या पद्धतीने रिलेशन दिले आपल्याला. हा जो पार्ट आहे याच्यामध्ये आपल्याला काय दिले बघा, प्रतिसाद म्हणते की मी हे केलं असं सांगताना दया खोटं बोलली असं म्हणते. गुणी म्हणते हे मी हे केलं नाही. झाड कोणी पाडलं असं म्हटलं ना. एकच प्रतिसाद सत्य आहे असं म्हटलं. एकच प्रतिसाद सत्य आहे. मी हे केलं. आता दया म्हणते हे ताराने केलंय. तारा जास्त नाव कोणाचं आलंय बघा. दया खोटं बोलली, दयाने हे केलं. दया खोटं बोलते, दया म्हणते हे ताराने केलं. हे तर असत्य येणार आहे. हे ताराने केलं, एक प्रतिपादन सत्य, असत्य आहे. अच्छा, ताराने केलंय का दया म्हणते ताराने केलं असत्य आहे. पुढे जर आपण बघितलं तर इथे तारा म्हणते मी हे केलं असं सांगताना दया खोटं बोलली. बघा, मी हे केलं असं सांगताना दया खोटे बोलली. म्हणजेच हे काय झालं, हे सत्य विधान, एक विधान सत्य आहे की बाबा हे सत्य मानलं आपण. ठीक आहे. मग हे या ठिकाणी बघा, दया आयशा म्हणते. आता बाकीचे सर्व असत्य येतील ना. मग हे आपण पहिला वाला सत्य मानलं की मी हे केलं हे सांगताना दया खोटं बोलली, हे आपण सत्य मानलं. पहिला एकच सत्य मानलं. म्हणजे हे बाय डिफॉल्ट काय होणारे असत्य होते. आता आपल्याला जसं सांगितलंय एक विधान सत्य आहे, म्हणजे बाकीचे सर्व असत्य झाले. बाकी सर्व असत्य झाले. ठीक आहे. मग याच्यावरून काय समजलं बघा, दया म्हणते हे ताराने केलंय, हे ताराने केलं असणार आहे का? मग नाही, असत्य म्हटलं, हे ताराने केलं नाही. अच्छा, आयुष्यामध्ये हे दयाने केलं. मग हे जर असत्य म्हणजे दयानेही केलं नाही, म्हणजे यालाही आपण काय केलं, कॅन्सल केलं. आता आता काय म्हणते, गुणी म्हणते मी हे केलं नाही, म्हणजे हा कबुली देते. हा जर खोटं बोलतोय याचा अर्थ गुणीने केलंय. म्हणजेच हे उत्तर पर्याय तिसरा येणार आहे, गुणी. तो जर म्हणतोय की बाबा मी हे केलं नाही, म्हणजे तो असत्य बोललेला आहे, याचा अर्थ गुन्हेनेच केलेला आहे, हे आपण इथे सांगू शकतो. पर्याय तिसरा जे आहे ते आपलं उत्तर आहे. बघा, हा जेव्हा आपण सत्य मानू तेव्हा आपलं उत्तर भेटते. आधीचं आपलं थोडंसं कॅल्क्युलेशन रॉंग झालेलं, हा त्याच्यावर आपण पोहोचलो होतं. मग कोणीच केलं नाही असं त्याचा अर्थ निघत होता, त्यामुळे तो उत्तर येणार नव्हता, तो विसंगत ठरत होता. आपल्याला हे ज्यावेळेस हे आपण असत्य ठरवतोय त्यावेळेस बघा आपल्याला उत्तर भेटते की बाबा गुन्हेने केलं असणार आहे. झाड कोणी पाडलेलं असणार आहे? गुन्हेने पाडले असणार आहे. पर्याय तिसरा आपलं उत्तर भेटेल. ठीक आहे. बघा, हे थोडस वेगळ्या पद्धतीने आपण असत्य पकडलं तर हे कोणीच केलं नाही असं आपल्या लक्षात येत होतं, म्हणजे कुठलाही व्हॅलिड ठरत नव्हता पॉइंट. मग त्याला आपण याला सत्य पकडलं आणि पुढे जे सर्व बाय डिफॉल्ट असत्य झाले त्यावेळेस आपल्याला समस्या. पहिलं याने सांगितलं ताराने केलं म्हणजे खोटं बोलला, हे दयाने केलं म्हणजे हा देखील खोटं बोललेला होता, म्हणजे दयानेही केलं नाही, याने तारानेही केलं नव्हतं, ते केलंच, कॅन्सलच झालं. तारा बोलते मी हे केलं सांगताना दया खोटं बोलली आहे, म्हणजे मी हे केलं हे सांगताना खोटं बोललेले, म्हणजे ती कॅन्सल झालेली आहे. मग या ठिकाणी आयशा, दया, तारा गेल्या तर उरला एकच पर्याय, गुन्हे.
पर्याय तिसरा. हा म्हणजे फिरवून 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 आपण तिथेच लागायला आलेलो आहे. गुणी हे आपलं उत्तर असेल. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. 12वा प्रश्न काय दिले बघा. आता इथे एक घटना घडताना दिसलेली आहे बघा. खालील प्रश्नात 1 आणि 2 या दोन घटना दिलेल्या आहेत. श्रीहरी आगीत मारले गेले आणि दुसरी घटना दिलेली कंपनीमध्ये आग लागली. आता स्पेसिफिक कुठली कंपनी माहिती नाहीये. माहिती काय दिले पुढे बघूयात. दोन घटना दिलेल्या आहेत आणि दोन्ही घटना काळजीपूर्वक वाचून यांच्यातील संबंधाचे स्वरूप ठरवा. 1 व 2 मध्ये दिलेली माहिती सत्य आहे असं गृहीत धरून अचूक उत्तर निश्चित करायचंय. घटना सांगते की श्रीहरी आगीत मारले गेले आणि कंपनीमध्ये आग लागली गेली. आता कोणतं कारण आणि कोणता परिणाम आहे हे आपल्याला शोधायचंय. पर्याय दिले. पहिला सांगितलं आपल्याला की सर एक हा परिणाम आहे, श्रीहरी आगीत मारले गेले, आणि दुसरं त्याचं मुख्य कारण आहे कंपनीमध्ये आग लागली हे कारण आणि श्रीहरी मारले गेले. आता हा थोडस तुम्हाला कन्फ्युज करणारा पर्याय का ठरेल त्याच्या मागचं कारण बघा रे. 1 हा परिणाम आहे आणि 2 हे त्याचं प्रमुख कारण आहे. असं होईल कंपनीमध्ये आग लागली परंतु श्रीहरी आगीत मारले गेले तर कंपनीमध्ये होता का श्रीहरी, आपल्याकडे डेफिनेट इन्फॉर्मेशन आहे का? नाही ना. म्हणजे हे तर त्याच्यावरून उत्तर काय ठरणार नाहीये. आता 2 हा परिणाम आहे, आग लागली आहे तर काही ना काहीतरी त्याचं कारण असणार आहे. 1 हे त्याचं प्रमुख कारण आहे का श्रीहरी आगीत मारले गेले हे त्याचं कारण आहे का? बिलकुल नाही. म्हणजे हे तर तसंही कॅन्सल होत आहे. 2 हा परिणाम आहे परंतु 1 त्याचं मुख्य कारण नाही. अच्छा 2 कंपनीमध्ये आग लागली. आता हे काही ना काहीतरी कारण जसं दिसतंय परंतु हे तर परिणाम सांगितलेला आहे. म्हणजे हे देखील काय झालं चुकीचं. म्हणजे वरील पैकी एकही बरोबर नाही, कोणतंच बरोबर नाही. पर्याय चौथा जो आहे तो काय असेल आपलं उत्तर असेल. एकही बरोबर नाही. कारण बघा कुठे श्रीहरी मारला गेला, आगीमध्ये मारला गेला. कंपनीमध्ये आग लागली तर आगीमध्ये मारला गेला, कंपनीमध्ये असलेल्या आगीमध्ये श्रीहरी मारला गेला माहिती का आपल्याला? नाही. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला डायरेक्टली रिलेट करताच येणार नाही. उत्तर आपल्याला डेफिनेटली आपल्याला सिलेक्ट करावं लागेल की एकही विधान याच्यामध्ये बरोबर नाहीये, एकही घटना संबंधित नाही असं आपल्याला इथे दिसून येते. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा. आता प्रश्न क्रमांक 13 आपल्याला कसं विचारलंय ते बघूयात. बघा अजिंक्य, रमेश व वैभव यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाला पण क्रमाने नव्हे. त्यांना विचारलं असं ते प्रत्येकी 2 उत्तरे देतात. त्यापैकी एक खरं आणि एक दुसरं खोटं असतं. हा खरा असेल तर तो खोटा असेल, हा खरा असेल तर तो खोटा असेल, हा खरा असेल तर तो खोटा असेल, अशा पद्धतीने. पण त्याच क्रमाने नव्हे. त्यांची उत्तरे खालील प्रमाणे आहेत. आता तिघांची उत्तरे आपल्याला नोंदवायची बघायचे आणि अजिंक्यला कोणता क्रमांक मिळाला असं या ठिकाणी आपल्याला विचारले. अजिंक्य जो आहे, अजिंक्य त्याला कोणता क्रमांक मिळाला? पहिला, दुसरा, तिसरा की निश्चित सांगता येत नाही. पहिला, दुसरा, तिसरा की निश्चित सांगता येत नाही असे पर्याय आपल्याला दिलेत. तर या पर्यायांपैकी अचूक उत्तर जो लागणार आहे तो कोणता लागणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा रे, आता रमेश, वैभव, अजिंक्य तिघे जण होते. रमेश, वैभव व अजिंक्य. आता यांच्यापैकी प्रत्येकी बघा एक खरं बोलतोय, एक खोटं बोलतोय. म्हणजे एक खरं, एक खोटं, एक खरं, एक खोटं असं आहे. तर बघूयात नक्की काय. आता जर समजा याला मी सत्य मानलं तर हे बाय डिफॉल्ट काय होईल? असत्य होईल. बाय डिफॉल्ट काय होईल? असत्य होईल. मला प्रथम क्रमांक मिळाला. रमेश म्हणते की मला प्रथम क्रमांक मिळाला. आपण सत्य मानलं ना. आणि असत्य, अजिंक्यला दुसरा क्रमांक मिळाला. हे जर असत्य आहे तर अजिंक्यला तिसरा क्रमांक मिळाला असेल, वैभवला दुसरा क्रमांक मिळाला. हे आपल्याला पहिल्या स्टेटमेंट वरून, आपल्याला स्टेटमेंट 1 वरून आपली ही इन्फॉर्मेशन होती. स्टेटमेंट 1 वरून आपली इन्फॉर्मेशन अशी बनली. आता पुढे काय दिले बघा. वैभव म्हणतो मला प्रथम क्रमांक मिळाला. आता ऑलरेडी आपल्याकडे रमेशला प्रथम क्रमांक मिळाल्याचं दिसतंय. म्हणजे मला प्रथम क्रमांक मिळाला हे काय बोलतोय? तो असत्य बोलतोय. आणि रमेशला दुसरा क्रमांक मिळाला हे सत्य बोलतोय. रमेशला दुसरा मिळेल का रे? मग पहिला ऑलरेडी होतं. म्हणजे ही विधान याच्यावरून तर्कसंगत ठरत नाही. तर्कसंगत ठरलं का नाही म्हणजेच हे हे ही स्टेटमेंट काय व्हॅलिड ठरत नाही. मग आता वेगळ्या पद्धतीने आपल्याला विचार करावा लागेल. आता उलट करावं लागेल. मग उलट काय करावं लागेल की सर हा जो आहे हा असत्य बोलतोय, आता असं ठरवावं लागेल. आणि दुसरा हे सत्य आहे हे ठरवावं लागेल. म्हणजेच काय झालं, मला प्रथम क्रमांक मिळाला हे खोटं आहे, अजिंक्यला दुसरा क्रमांक मिळाला. स्टेटमेंट 1 वरून आता काय भेटलं?
अजिंक्य जो आहे अजिंक्यला दुसरा क्रमांक मिळाला. आपल्याला तेच विचारलं होतं अजिंक्यला कोणता क्रमांक मिळाला दुसरा, हे आपण इथे सांगू शकतो. त्याला आपण काय करूयात आता पूर्णपणे बघूयात. आता इथे अजिंक्यला दुसरा क्रमांक मिळाला, मला पहिला क्रमांक मिळाला हे खोटं आहे रमेशचा, म्हणजे रमेशला तिसरा क्रमांक मिळाला असणार आहे आणि वैभवला पहिला क्रमांक मिळाला असणार आहे. हे आपल्याला पहिल्या स्टेटमेंट वरून भेटलं. आता दुसरी स्टेटमेंट, वैभव म्हणतो मला प्रथम क्रमांक मिळाला, म्हणजे याला सत्य मानावं लागेल. वैभवला पहिला क्रमांक भेटला, वन्स अगेन आपल्याला व्हॅलिड रिझन भेटला. आता हा दुसरा रमेशला दुसरा क्रमांक मिळाला हे असत्य आहे. रमेशला दुसरा मिळाला नाहीये, म्हणजे रमेशला कितवा मिळाला असेल, वैभवला तर पहिला मिळाला आहे, रमेशला दुसरा नाही मिळाला म्हणजे तिसरा मिळाला एक्झॅक्टली, हे देखील काय भेटलं वन्स अगेन व्हेरीफाय झाला. आणि मग राहिलं कोण, अजिंक्यला दुसरा मिळाला, हे काय होणार आहे, सत्य येणारच आहे. अजिंक्य काय म्हणतो मला पहिला क्रमांक मिळाला, हे असत्य असेल, म्हणजे त्याला पहिला मिळाला नाहीये. आणि रमेशला तिसरा मिळाला, मग हे बाय डिफॉल्ट काय होईल सत्य. रमेशला तिसरा मिळाला हे पुन्हा सत्य भेटला. अजिंक्य म्हणतोय मला प्रथम क्रमांक मिळाला, हे खोटं होतं, म्हणजे त्याला पहिला नाही भेटलं तर पुण्याला भेटला पहिला, वैभवला. अजिंक्यला कन्फर्म दुसरा क्रमांक मिळाला. हे आपलं 3 वेळा आपण व्हेरीफाय केलं, म्हणजेच कन्फर्म उत्तर येते काय, पर्याय दुसरा. अजिंक्यला जो मिळालेला क्रमांक आहे तो दुसरा क्रमांक आहे. कितवा क्रमांक मिळालेला अजिंक्यला, दुसरा क्रमांक. हे पर्याय 2 जे आपण निवडले ते अगदी अचूक उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 14. आता हा प्रश्न एकदा तुम्ही ट्राय करा, काय वाटतंय तुम्हाला, कशा पद्धतीने उत्तर भेटते बघूयात. अन्या बन्या दिन्या आणि बिन्या हे जे आहेत त्यांनी वर्ग सोबत्यांसाठी गोष्टीचं पुस्तक आणलेलं आहे आणि ते त्यांच्यापैकी एकाकडे आहे असं सांगितलंय. आणि त्या सर्वांना माहिती आहे की ते कोणाकडे आहे आणि त्या प्रकाराने त्या संबंधाने त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. त्या संबंधात त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. जर त्यांच्यापैकी एक प्रतिपादन असत्य असेल, एक प्रतिपादन काय त्यांच्यापैकी चला आता इथे बघा, हा जो प्रश्न होता याचं उत्तर कसं येते बघा, समजून घ्या. या ठिकाणी प्रश्न असं दिलाय आपल्याला, अन्या म्हणतोय बघा इथे काय दिलंय, त्यांच्यापैकी फक्त एक प्रतिपादन असत्य आहे, तर पुस्तक असेल व्यक्ती कोण. अन्या म्हणतोय माझ्याकडे पुस्तक नाही, दिन्याकडेही पुस्तक नाही. आता बघा, अन्या म्हणतो माझ्याकडे पुस्तक नाही, दिन्याकडेही पुस्तक नाहीये. आपण पकडलं की बाबा अन्याकडे नाहीये, दिन्याकडे नाहीये, आपण दोन्ही सत्य पकडले, कारण एवढे 8 विधान आहेत त्यांच्यापैकी एकच असत्य आहे असं म्हटलंय. पुढे म्हणतो बन्या म्हणतो माझ्याकडे पुस्तक नाही, ठीक आहे मानलं की आपण सत्य आहे. आण्याकडेही पुस्तक नाही, सत्य. पुन्हा बघा आण्याकडे पुस्तक नाही म्हटलं, बन्या म्हणतो माझ्याकडेही पुस्तक नाही, पुन्हा एकदा कन्फर्म झालं. चला, दिन्या म्हणतो माझ्याकडे पुस्तक नाही आहे,
सत्य मानलं. बन्याकडेही पुस्तक नाही, म्हणजे हे देखील काय मानलं आपण, सत्य मानलं की बाबा बन्याकडेही पुस्तक नाही. मग काय झालं, आण्याकडे नाही दोनदा सांगितलं, दिन्याकडे नाही दोनदा भेटलं, बन्याकडे नाही दोनदा भेटलं, म्हणजेच कोणाकडे असेल, विण्याकडे असेल. मग एकच राहिला. आता विण्या म्हणतोय माझ्याकडे पुस्तक नाही, म्हणजे हे काय बोलतोय, तो कुठं बोलतोय, विण्याकडेच पुस्तक आहे कन्फर्म, आणि आण्याकडे पुस्तक नाहीये, म्हणजे हे तर या ठिकाणी सत्य आहे. आण्याकडे पुस्तक नाही सत्य आहे, आण्याकडे पुस्तक नाही हे कन्फर्म आपल्याला भेटलेलंच आहे. फक्त एकच या ठिकाणी काय भेटलं, असत्य विधान, असत्य प्रतिपादन एकच होतं ना. म्हणजे हा असत्य प्रतिपादन करतोय, माझ्याकडे पुस्तक नाही बोलतोय, म्हणजे हे खोटं बोलतोय. विनयाकडे कन्फर्म पुस्तक आहे. चौथा पर्याय जो आहे तो चौथा पर्याय आपला अचूक उत्तर आहे. ठीक आहे, तर हे झालं आपला 14वा प्रश्न. चला पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा. आता हा 15वा प्रश्न काय दिलाय ते रीड करूयात बघा. सौर डाग हे नियमित कालावधीनंतर सूर्याच्या पृष्ठावर तयार होणारी थंड आणि गडद क्षेत्र आहे. आता वाढलेल्या सौर डाग घटना व पृथ्वीवरील वादळी कालखंड एकाच वेळी येतात. हे काय झालं, एकाच वेळी येतात असं म्हटलंय, असं वैज्ञानिकांचं निरीक्षण आहे. आणि पृथ्वीला जोरदार व्यापक क्षेत्रात होणारा वादळी हवामानाच्या कालखंडाचा त्रास सौर डागांच्या वाढलेल्या संख्येमुळे होते, असं कोण म्हणतंय, वैज्ञानिक म्हणते. तर वरील युक्तिवादातील कमकुवतपणा दाखवणारे पुढील सर्वात योग्य विधान जे आहे ते आपल्याला निवडायचं आहे. पहिला दिले, हा युक्तिवाद कमी सौर ढगांच्या पृथ्वीच्या हवामान प्रणालीवर होणारा परिणाम दुर्लक्षित करतोय. काय होईल, चुकीचा. हा युक्तिवाद पृथ्वीच्या वातावरणातील कमी दाब प्रणालीमुळे वादळे निर्माण होतात या वस्तुस्थितीवर आक्षेप घेतोय. आता कमी दाब किंवा हवामान प्रणाली बदल दुर्लक्षित करणे वगैरे यावर काही चर्चा नव्हती. हा युक्तिवाद पृथ्वीवर नेहमीच कुठे ना कुठे वादळ होत असतं या वस्तुस्थितीकडे लक्ष देत नाही, आणि या दोन घटना एकाच वेळेस घडत आहेत आणि एक दुसरीला कारणीभूत आहे असं गृहीत धरलं आहे. हे काय होईल मग इथे, चौथा पर्याय जो आहे तो चौथा पर्याय आपलं उत्तर येईल, कारण इथे आपल्याला तसं सांगितलं होतं, उत्तर येईल चौथा पर्याय. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 16. बघ 16वा प्रश्न. हा प्रश्न जो आहे हा प्रश्न रीड करा प्रॉपरली, जेणेकरून तुम्हाला उत्तर देता येईल. बघा, दीर्घ मुदतीच्या कैद्यांना तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी पुढे गुन्हेगाराकडे वळण्याची शक्यता कमी करण्यासाठी त्यांना राज्य शासनाकडून पुरेसे निवृत्ती वेतन द्यावं असं सुचवलं गेलं. हे म्हणजे गुन्ह्याबद्दलचे पारितोषिक वाटत असल्यामुळे बहुसंख्य लोकांनी ही सूचना लगेचच धुडकावून लावली. आता मग कैद्यांच्या निवृत्ती वेतनाचे पाठराखण करणाऱ्यांनी ही शक्यता फेटाळून लावणाऱ्यावर टीका करताना दावा केलाय की या टीकाकारांनी डॅश डॅश समजून घ्यायला हवा. आता या टीकाकारांनी काय समजून घ्यायला हवं ते आपण या ठिकाणी दिलेल्या 4 पर्यायांपैकी आपल्याला उत्तर म्हणून निवडायचं. सांगा बघू. आपल्याला तुम्हाला बघा इथे काय सांगितलं की बाबा जे काही दीर्घ मुदतीच्या जे काही लॉंग टर्म साठी जे कैदी तुरुंगात अटक होते त्यांनी ते सुटल्यानंतर ते पुन्हा गुन्हेगारीकडे जाऊ नये त्याच्यासाठी बघा त्यांना काही राज्य शासनाकडून पुरेसं निवृत्ती वेतन देखील दिलं पाहिजे असं काहींचं म्हणणं आहे. परंतु काहींना काय वाटलं, अरे तुरुंगात गेलेला, गुन्हा करून गेलेला आणि परत बाहेर आल्यावर त्याला निवृत्ती वेतन भेटते, म्हणजे हे तर पारितोषिक भेटते असं त्यांना वाटतंय. परंतु ज्यांनी या ठिकाणी जे निवृत्ती वेतन ज्यांना वाटतंय की मिळालं पाहिजे, की निवृत्ती वेतन मिळालं पाहिजे, जेणेकरून ते पुन्हा गुन्हेगारीकडे वळणार आहेत आणि त्यांचं जे जीवन आहे ते चालवण्याचा प्रयत्न करतील असं म्हणतायत. त्यांनी काय सांगितलं की बाबा ज्यांनी हे फेटाळून टाकण्याचा प्रयत्न केलाय किंवा धुडकावून लावण्याचा प्रयत्न केलाय अशा टीकाकारांनी काय समजून घ्यायला पाहिजे. बघा इथे काय दिलंय, विधानाची पूर्ती करणारा सर्वात तर्कसंगत पर्याय निवडा. गुन्हा प्रतिबंधापेक्षा गुन्हेगाराला शिक्षा मिळणं महत्वाचं आहे हे समजून घेणं. गुन्हेगाराला शिक्षा मिळणं, शिक्षेच्या बाबतीत बोलतायत का ते नाही, पुढे काहीतरी चांगलं करता आलं पाहिजे याच्यासाठी हिशोब चाललेला आहे. गुन्हा प्रतिबंध हा महत्वाचा प्रश्न नाही, म्हणजे हे देखील काय झालं, चुकीचं आहे. आता उरले आपल्याकडे 2. आता बघा इथे दिलाय गुन्हा प्रतिबंधासाठी दूरगामी उपाय करणं महत्वाचं आहे आणि तुरुंगातून सुटल्यानंतर काय होतं त्याच्याशी कायद्याचा संबंध नाही, हे काय होणार आहे, चुकीचं आहे. म्हणजेच उत्तर काय राहिलं, पर्याय तिसरा की गुन्हा प्रतिबंधासाठी दूरगामी उपाय करणं महत्वाचं आहे हे समजून घ्यायला हवं असं त्यांचं म्हणणं आहे. पाठराखण करणाऱ्यांचं अगदी बरोबर म्हणणं आहे. पर्याय तिसरा जे आहे ते आपलं उत्तर आहे. पर्याय 3 करेक्ट उत्तर दिले सर्वांनी, व्हेरी गुड. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा रीड करा आणि या प्रश्नाचं उत्तर द्या.
प्रश्न क्रमांक 17 उत्तर काय येईल? चला आता इथे बघा काय दिलेलं आहे. जर प्लायवूड हे जरी लाकडाचे नेत्रसुगत स्वरूप नसले तरी दर्जेदार प्लायवूड अतिशय महत्वाचे बांधकाम साहित्य बनलेलं आहे. ते लवचिक, तुलनेने स्वस्त आणि वाळवी निरोधक व टिकाऊ आहे. आता लाकडाच्या भुशाचे थर एकमेकांवर चिकटवले गेल्यामुळे त्याच्या प्रत्येक थराचं कण खालच्या कणांशी काटकोन करतात आणि एकमेकांवर ते येतात आणि त्यामुळे त्याला मजबूती येते. त्याच्यामुळे त्याला काय येते? मजबूती येते. तर लाकडाच्या कणांच्या पापुद्र्यांचा असं थर प्लायवूडला काय बनवतात? प्लायवूडला भक्कम बनवतात. मग आता लाकडाच्या कणांच्या विशिष्ट मांडणीमुळे त्याला मिळालेल्या भक्कमपणामुळे प्लायवूडला प्राप्त होणारा जो गुणधर्म आहे तो निवडायचा आहे. पर्यावरण स्नेही नाही, चुकीचं आहे. आता बघा इथे काय दिसतंय रे? आता तो भक्कम बनल्यामुळे तो काय बनतोय रे? टिकाऊ बनतोय. हे आपल्याला या ठिकाणी समजतंय. आता या ठिकाणी काहींनी 2, 3, 4 वगैरे म्हटलं होतं. बघा रे, एक गुणधर्म विचारलेला आहे. गुणधर्म स्वस्त हा एक गुणधर्म आहे का? स्वस्त गुणधर्म आहे का? नाही. अच्छा बघा मग तो काय होते तर आता बघा तुलनेने स्वस्त आहेच, वाळवी निरोधक आहे आणि या ठिकाणी टिकाऊ आहे असं सांगितलं. मग त्याचा जो या विशिष्ट मांडणीमुळे त्याला काय भक्कमपणा प्राप्त होते, त्यामुळे ते काय बनते? टिकाऊ बनतंय. हे आपल्याला या ठिकाणी तो गुणधर्म जो आहे तो आपल्याला सांगता येईल. म्हणजे पर्याय दुसरा आपल्या इथे उत्तर येईल, वाळवी निरोधक नाही. ठीक आहे, उत्तर काय आहे तर पर्याय 2 हे आपलं अचूक उत्तर आहे. चला पुढील प्रश्न क्रमांक 18. क्वेश्चन नंबर 18 जे आहे ते आता इथे बघूयात आपण. 18वा प्रश्न काय दिलेला आहे बघा. भारताने देवदेवतांना मूर्ती रूपात व्यक्त केलं. यक्षिणी, अभिसारिका आणि दैनंदिन जगण्यातील विविध कृती यांचे बारकाव्यानिशी शिल्पे खोदले, पण राजकीय इतिहास नोंदवून ठेवण्याकडे किंवा आपल्या राजांच्या प्रतिमा तयार करण्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. त्या गोष्टीकडे अजिबात लक्ष दिलं नाही. आपल्या राजांना त्यांच्या काळातील नाण्यांवर स्थान नाही आणि प्राचीन भारतीय धातू विज्ञानात व मूर्ती विज्ञानात पारंगत असूनही त्यांनी पाडलेली नाणी लाज वाटावी इतकी ओबडधोबड आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे. तर जेव्हा भारत अफगाण सीमेवरील बक्ट्रियातील देमेत्रियस व मिनांडर हे भारतीय ग्रीक शासक स्वतःच्या हुबेहूब प्रतिमा छापलेली नाणी पाडत होते, तेव्हा आमचे अजातशत्रू बिंबिसार आणि अगदी चंद्रगुप्त मौर्य आणि अशोक हे काय करत होते तर ओबडधोबड ठोकलेली नाणी जारी करत होते असं या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे. मग आता इथे माहिती काय दिली बघा. अधोरेखित विधानांचे सर्वात जास्त तर्कसंगत अर्थ निर्वचन करणारा पर्याय निवडायचा आहे. हे जे अंडरलाईन केलेले आहेत हे वाक्य, त्याचं सर्वात उचित जे आहे ते अर्थ निर्वचन करणारा या ठिकाणी पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर बघा पहिला पर्याय आपल्याला असं दिलाय. पहिला पर्याय की जरी भारतीय धातू विज्ञानात व मूर्ती विज्ञानात पारंगत होते तरी त्यांना नाणी पाडण्याचं ज्ञान नव्हते. नाणी पाडण्याचं ज्ञान होतं त्यांना, नाणी पाडण्याचं ज्ञान होतं, नाणी पाडले देखील होते, परंतु त्यांनी ते ओबडधोबड पाडले. जसं पाडायला पाहिजे होतं तसे पाडले नाहीत असं दिलंय. मूर्ती विज्ञानाच्या अभावामुळे, मूर्ती विज्ञानाचा अभाव होता का रे? नाही. धातू विज्ञान आणि मूर्ती विज्ञानात ते पारंगत होते. मग अभाव म्हटलं तिथेच याला काय होईल? कॅन्सल करता येईल. चला,
जरी भारतीय मूर्तिविज्ञानात पारंगत होते तरी त्यांनी त्याचा उपयोग त्यांनी राजांच्या प्रतिमा असलेल्या नाण्यांची निर्मितीसाठी केला नाही. निर्मिती तर केली त्यांनी, बघ काय झालं, त्यांनी नाणी तर पाडली परंतु ती ओबडधोबड पाडली होती. आणि या ठिकाणी आणखी काय दिलेलं आहे, भारतीयांनी मूर्ती वैज्ञानिक आणि धातू वैज्ञानिक कौशल्य ज्यांचा उपयोग महत्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून उपयोग झाला असता अशा राजांची प्रतिमा असलेली नाणी पाडण्यासाठी वापरले नाहीत. हे मात्र काय झालं, निश्चितपणे चौथा ट्रू येत आहे. कारण त्यांनी सरळ सरळ सांगितलं मूर्ती वैज्ञानिक आणि धातू वैज्ञानिक कौशल्य जे आहे ज्यांचा उपयोग महत्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून झाला असता परंतु अशा राजांची प्रतिमा असलेली नाणी पाडण्यासाठी वापरले नाहीत. हे मात्र निश्चितपणे ट्रू. कारण इथे दिलं होतं आपल्या राजांना त्यांच्या काळातील नाण्यांवर स्थान नाही. म्हणजे त्यांनी ती नाणी प्रॉपरली म्हणजे ते ज्याचा उपयोग झाला असता ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून झाला असता असे नाणी राजांची नाणी जे आहेत राजांची प्रतिमा असलेली नाणी पाडली नाहीत. हे काय झालं, निश्चितपणे तर्कसंगत आहे. पर्याय डी जे आहे ते चौथा पर्याय आपलं अचूक उत्तर आहे. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या टाईपचे प्रश्न आपल्याला एक्झाम मध्ये विचारले जातात. एक शेवटचा प्रश्न बघू आणि मग आपण इथे थांबू. बघ काय दिलेलं आहे, पुढे दिलेला युक्तिवाद अभ्यासा आणि सर्वात जवळून यासारखीच अनुमान प्रक्रिया असणारा युक्तिवाद दर्शवणारा पर्याय खालीलपैकी निवडायचा आहे. आता इथे बघा दोन लाईनची माहिती दिली आहे. काय दिले, जर तुम्ही बासरी वादनाचा सराव केला तर तुमचं वादन सुधारेल. म्हणजे एक सराव केला तर तुमचं वादन सुधारेल. मी तबला वादनाचा सराव केला नाही आणि म्हणून माझं तबला वादन सुधारलं नाही. म्हणजे एखादी गोष्ट मी केली नाही त्यामुळे माझी ती गोष्ट घडली नाही असं सांगतंय. आणि म्हणून चांगले काम करण्यासाठी मी कष्ट केले पाहिजेत, तो असं विधान करतो एक व्यक्ती. मग आता इथे बघा पहिलं काय दिलं बघा, सायकल स्वारीसाठी तुम्ही कष्ट केले तर तुमचा वेग वाढेल. ठीक आहे, वेग वाढवण्यासाठी मी खूप कष्ट केले आणि स्पर्धा जिंकण्यास सुरुवात केली. सेकंड स्टेप अशी होती का रे, नाही ना. मी तबला वादनाचा सराव केला नाही म्हणून माझं तबला वादन सुधारलं नाही. म्हणजे हे काय झालं, चुकीचं झालं, हे चुकीचं झालं. पुढे काय दिलं बघा, जर सुरपेटी वादनाचा तुम्ही नियमित सराव केला तर तुमचे वादन सुधारेल. येस, हे मॅच होते. रसिकाने फारसा सराव केला नाही परंतु तिचं वादन सुधारले. चुकीचं आहे. सराव केला नाही म्हणून त्याचं वादन सुधारले नव्हतं. इथे सराव केला नाही म्हणून वादन सुधारले, चुकीचं आहे ना. चला पुढे काय केले बघूयात. जर तुम्ही गायनासाठी खूप कष्ट केले तर तुमचे गायन सुधारेल. मी माझ्या नृत्य कौशल्यांसाठी काही कष्ट केले नाहीत म्हणून माझे नृत्य कौशल्य सुधारले नाही. हे देखील बरोबर आहे. येत्या 2 महिन्यात माझी परीक्षा आहे आणि म्हणून मी त्यात उच्च श्रेणी मिळवण्यासाठी मी नियमित सराव केला पाहिजे, कष्ट केले पाहिजेत. येस, सत्य दिसते हे. एक्झॅक्टली. म्हणजेच काय झालं तर उत्तर काय आहे, पर्याय तिसरा आपलं अचूक उत्तर आहे जे याच्याशी मॅच होताना दिसते आपल्याला. काय उत्तर भेटलं आपल्याला, पर्याय 3 जे की आपलं अचूक उत्तर आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीने हे प्रश्न करायचे होते, आलं का लक्षात. चला तर विद्यार्थी मित्रांनो बघा उर्वरित जे प्रश्न आहे ते तुम्ही सॉल्व नक्की करा. या पीडीएफ मध्ये मी ती अटॅच केलेली आहे बघा, पीडीएफ अटॅच केलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला उर्वरित जे प्रश्न आहेत ते नक्कीच भेटतील. ठीक आहे. चला तर आणखी जवळपास 2 टॉपिक आपले बाकी आहेत तर ते 2 टॉपिक आपण घेणार आहोत येत्या 2 दिवसामध्ये. तर आता मात्र इथेच थांबूयात, पुन्हा भेटू नेक्स्ट सेशन मध्ये उद्या रात्री 8 वाजता. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. सेशन संपल्यानंतर बघा 5 स्टार रेटिंग जरूर सबमिट करा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.